अखेर खासदारांच्या मध्यस्थीने पूरग्रस्तांचे उपोषण स्थगित. भारंगी नदीपात्रातील बांधकाम 15 फूट तोडण्याचा निर्णय. शहापूर नगरपंचायत हद्दीतील भारंगी नदीपात्रात नगरपंचायतच्या आशीर्वादाने झालेल्या अवैध बांधकामामुळे दिनांक 7 जुलै रोजी नदीला आलेल्या पुरामुळे रहिवाशांच्या घरात पाणी शिरल्याने अतोनात नुकसान झाले. याकरता पंचायत प्रशासनाच्या विरुद्ध शहापूर तहसीलदार कार्यालयासमोर पूरग्रस्त समितीच्या उपोषणाला भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळामामा यांनी भेट दिली आणि अखेर खासदारांच्या मध्यस्थीने उपोषण स्थगित करण्यात आले. शहापूरच्या भारंगी नदीपात्रात नगरपंचायत प्रशासन तसेच ठेकेदार यांच्या संगनमताने संरक्षण भिंत तसेच इतर कामे करण्यात आली आहेत. तर सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत जॉगिंग पार्कचे काम करण्यात आले आहे. त्यामुळे नदीचा नैसर्गिक नाला अरुंद झाला. तर दिनांक 7 जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीला पूर येऊन परिसरातील ताडोबा मंदिर परिसर, गुजराती नगर, चिंतामण नगर आदी ठिकाणी रहिवाशांच्या घरात रात्री पाणी शिरले. त्यामुळे काहींचे संसार पाण्यात गेले. 15 चारचाकी 25 दुचाकी नदीच्या पुरात वाहून गेल्या. त्यामुळे संतप्त रहिवाशांनी स्थानिक नगरसेविका रजनीताई शिंदे व संतोष शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 15 जुलै रोजी शहापूर तहसीलदार कार्यालयासमोर पूरग्रस्त समितीच्या वतीने नदीपात्रातील बांधकाम तोडण्यासाठी उपोषण सुरू केले होते. उपोषणाच्या दुसऱ्याच दिवशी भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळामामा यांनी उपोषणस्थळी भेट दिली व उपोषणकर्त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या. त्यानंतर प्रत्यक्ष भारंगी नदी पात्रातील अवैध बांधकामाची स्थळी पाहणी केली. जिल्हाधिकारी शिंगारे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. तसेच रात्री चक्क 10 वाजेपर्यंत शहापूर नगरपंचायत कार्यालयात मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच नगरपंचायतचे सर्व नगरसेवकांशी सकारात्मक चर्चा करून नदीपात्रातील अनधिकृत संरक्षण भिंत 15 फूट तोडण्याचा तोडगा काढण्यात आला. नंतर नगरपंचायतकडून उपोषणकर्त्यांना लेखी पत्र देण्यात आले. खासदार म्हात्रे यांच्या हस्ते उपोषणकर्त्यांना ज्यूस पाजून अखेर त्यांच्या मध्यस्थीने उपोषण स्थगित करण्यात आले. नागरिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत वेळ देणाऱ्या खासदारांचे सर्वांनी आभार मानले. यावेळी शिवसेनेच्या रश्मी निमसे, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या विद्याताई वेखंडे, अविनाश थोरात, ज्ञानेश्वर तळपाडे, गौतम गोडे, संजय भांगरे, राजा डोंगरे, संतोष चौधरी, शांताराम फरडे, मधुकर वरकुटे, मनसेचे विजय मोरे, राकेश वारघडे आदींनी पाठिंबा दर्शविला. ब्युरो रिपोर्ट, लोखिन वृत्तवाहिनी. इथं जो काही प्रकार घडला, अनेक नागरिकांच्या घरात पुराचं पाणी घुसलं आणि नदीपात्रात बांधकाम केल्यामुळं आपण सगळे पाहतात. म्हणजे आता मीही प्रत्यक्ष बघितला, आपणही सगळे पत्रकार बंधूंनी बघितला, स्पष्टपणे हे बांधकाम आहे हे नदीपात्रात झालेलं आहे. आणि हे नदीपात्रात बांधकाम झाल्यामुळं नदीचा जो चौडाई होती ती कमी झाली आणि ती कमी झाल्यामुळं तो पाणी आजूबाजूच्या शिरून त्या घरात शिरून. कारण आजपर्यंत इथल्या सगळ्या नागरिकांचं म्हणणं आहे की आजपर्यंत एवढ्या वर्षात अशी कधीच वेळ आली नव्हती. हे पहिल्यांदा झालं आहे. पाऊस तर दरवर्षी येतो, पण हे पहिल्यांदा झाले आणि पहिल्यांदा होण्याचं कारण हे बांधकाम. मी कलेक्टर साहेबांशी बोललो 2 दिवसापूर्वी. कलेक्टर साहेबांनी मला स्पष्ट सांगितलं का मी स्पष्ट आदेश सिवोना दिलेले आहेत ते बांधकाम हटवण्याचे. मी सिवोनशी देखील काल बोललो का तुम्हाला स्पष्ट आदेश दिले, तुम्ही तुमचं काम करा. सिवोनचं काय तांत्रिकदृष्ट्या फोनवर काहीतरी बोलत. मी त्यांना बोललो बघा असा काही प्रकार नाही, तुम्हालाही माहिती आहे 100% चुकीचं काम आहे. भले ठीक आहे, आता चुकीची बिलं कुणी काढले असतील, काय केलं असेल ते त्यांचं त्यांना लक लाभो. आता विषय काय आहे, शेवटी पुन्हा एकदा नागरिकांच्या सुरक्षेचा विषय. जर पुन्हा असा काय पाऊस जास्त पडला, पुन्हा घरात पाणी शिरलं तर त्याला जबाबदार कोण असेल. आता ती एक माता भगिनी बोलत होते आपली, तिचं म्हणणं होतं का माझ्या घरात मी वाचलो, माझा जीव वाचला, माझ्या परिवाराचा, हेच खूप मोठी गोष्ट झाली. कारण ते जर 10-15 मिनटं लेट झाले असते तर तिथे काही अनर्थ प्रकार घडू शकला असता. अशा परिस्थितीत आज जेव्हापासून ही घटना घडली त्या एरियातले नागरिक जे राहतात, पाऊस चालू झाला का त्याची झोप होते. अखंड रात्रभर ते लोक जागे राहतात आणि पावसाकडे पाहत राहतात. हा जो भयावह प्रकार आहे, जो लोकांच्या मनात डर आहे आणि तरीसुद्धा शासकीय यंत्रणा
कामात चालढकल का करते मला याची काही अजून कल्पना नाही. आता शिवसाहेबांना फोन केला, ते बोलले मी कलेक्टर साहेबांकडेच आहे, त्याच्याविषयीच आलो आहे. ते आता तिकडनं निघाल्यात, येतात, त्यांना भेटून त्यांनाही आपण ज्या विचारू तर नक्की काय प्रकार आहे. ते बोलले माझी कारवाई चालू आहे, परंतु आत्ता देखील आपण बघितलं आहे तिथे तशा प्रकारची कुठलीही कारवाई होताना दिसत नाही. तर आपण शिव आल्यावर त्यांच्याशी बोलू, तेव्हा देखील मी तुमच्याशी चर्चा करेन. परंतु सध्या जो काही प्रकार तुमच्या आमच्या सगळ्यांसमोर आहे, आपण सगळ्यांनी याच्या विरोधात आवाज उठवणं गरजेचं आहे. याच्यावर कारवाई होणं देखील गरजेचं आहे. आपण सगळ्यांचे डोळे देखील पाहिले आहे. त्याच्यामुळं मीडिया तुम्ही देखील बघा, तुम्ही या लोकशाहीचे चौथा स्तंभ आहे. आणि जेव्हा जेव्हा मी पाहिलं आहे मीडियाने जो प्रश्न लावून धरला, शासनाला, अधिकाऱ्यांना, नेत्यांना ती कारवाई करायलाच लागली. आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही हा प्रश्न लावून धरा. जो काही प्रकार आपण पाहिला त्याच्यानंतर एक दोन नागरिक काहीतरी बोलत होते, अरे ही घरं अनधिकृत आहेत, ती घरं अनधिकृत आहेत. तर माझं म्हणणं, ते जे कोणी बोलत होते त्यांनी थोडी जनाची नाही मनाची तरी शरम बाळगायला पाहिजे. जो झाले प्रकार तो निंदनीय प्रकार झालेला आहे, त्याची तुम्ही विरोध करत नाही आणि वरून अशा प्रकारचं बोलता, हे चुकीचं बोलू नका, चुकीचं भाषा वापरू नका. ह्याच्यावर कारवाई व्हावी या मतावर मी देखील ठाम. मामा, ज्या दिवशी जी घटना घडली 8 दिवस होऊन गेले, त्याच दिवशी येथील गुजराती नगरमधले जे रहिवासी होते तिथे म्हणजे आंदोलन केलं त्यांनी. आणि तात्काळ येथील प्रांत अधिकारी आले, तहसीलदार मॅडम आणि सीओ यांच्यात मीटिंग झाली आणि त्याच दिवशी संध्याकाळी हे जे बांधकाम होते ते तोडण्याचे त्यांनी आदेश काढले. परंतु पुन्हा ते तोडलं गेलं नाही. त्यांच्यावर कारवाई होणार का त्या अधिकाऱ्यांच्यावर? बघा, अधिकाऱ्यांवर कारवाई होण्यापेक्षा ही कारवाई होणं गरजेचं आहे. अधिकाऱ्यांचं आपण नंतर बघून घेऊ. सध्या लोक जीव मुठीत घेऊन जे जगत आहेत त्यांना पहिले सुरक्षा दिली पाहिजे. त्यांना त्यांच्या मनात सुरक्षेची भावना निर्माण झाली पाहिजे. पण हे आठवणं गरजेचं आहे. बाकी अधिकाऱ्यांवर जे चालढकल करतील त्यांच्यावर कारवाईची आपण मागणी करणारच आहोत, तो प्रश्नच येत नाही. परंतु अगोदर हे काम करावं. आता बघू ना शिव काय बोलतात. मी स्वतः थांबणार आहे, शिवच्या कॅबिनमध्ये आपण बसून राहणार आहोत. जोपर्यंत ते जर कारवाई आपल्या मनासारखी करत नसतील तर ठीक आहे, परंतु आपण त्यांच्या विरुद्ध आंदोलन उभं करणार. परंतु 8 दिवस कारवाई झाली नाही म्हणून आज त्यांना उपोषणाचा हा जो पायंडा कालपासून त्यांनी रचलेला आहे तो घ्यावा लागला आहे. एकंदरीतच ती कारवाई झाली असती, कारण की जर एखाद्या माणसाला शब्द दिला जातो आणि तो पूर्ण होत नाही म्हणून त्यांनी उपोषण करायला घेतलंय. मग याकडे कुठेतरी शासन लक्ष देत नाही. खासदार म्हणून तुम्ही कसं लक्ष देणार आहात? शासन बघा, आता मी जे बोललोय, आता मला शिवना भेटायचं आहे. कारण ॲक्च्युली कलेक्टर साहेबांनी सांगितलं मी शिवना आदेश दिले. मग कुठेतरी शासन असं बघत होतं का जीवितहानी झाली असती तर आधी लगेच प्रोसेस केली असती बघा का? मॅडम, शिवसाहेब कारवाई का करत नाही किंवा कारवाईमध्ये चालढकल का करतात, हा याचं उत्तर तेच देऊ शकतात. आपण ते आल्यावर त्यांना विचारू ना मामा. तर आता तरी सध्या जे बघतोय, मला जे समोर दिसतोय त्याच कलेक्टर साहेबांचे स्पष्ट आदेश आहेत. गुजराती बागेमध्ये मामा एक महत्त्वाचा, काही नैसर्गिक आपत्ती जरी आली परंतु नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन प्रमुख म्हणून तहसीलदार असतात, तहसीलदार बघतात. आता ह्या लोकांना जी नुकसान भरपाई मिळणं गरजेचं आहे आणि प्राथमिकता अशा पद्धतीने जर नुकसान झालं तर तात्काळ त्यांना मदत द्यायची असते शासनाची, ती अद्यापर्यंत मिळाली नाही. आता हे अतिक्रमण तुटेल न तुटेल हा मी पुढचा तहसीलदार मॅडमशी चर्चा केली, त्यांनी पंचनामे केलेले आहेत. आत्ता देखील मी 1 तासापूर्वी चर्चा केली, त्या मुंबईतून निघाल्यात. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही पंचनामे करून शासनाला पाठवलेले आहे. आता शासन जसे पैसे देतील, आमच्याकडे वर्ग करतील, तसे आम्ही यांना देऊन टाकू. गुजराती बाग आणि इतर परिसरात त्यांच्याशी देखील आपण समोरासमोर चर्चा. गुजराती नगरमध्ये आता सुरक्षा दृष्टीने काय उपाययोजना करण्यात येणार आहे? कुठेतरी भिंतीची देखील मागणी केली जाते, याबद्दल काय? ते तर आपण करू. आता संरक्षक भिंतीची मागणी करू आपण. तर त्याहीपेक्षा महत्त्वाचं हे आहे, बघा तिथली संरक्षक भिंत जेवढी महत्त्वाची नाही आहे ना, त्याच्या जास्त महत्त्वाची आहे. कारण ऑलरेडी हे तुटलं तर पाण्याचा निचरा सुरळीतपणे होऊ शकतो. कळंब ग्रामपंचायतीमध्ये 7 जुलै रोजी संरक्षण भिंत मंजूर झाल्याची माहिती मिळते मामा, हां ती गरजेची आहे का? काय वाटतंय? काय संरक्षण भिंत मंजूर झाल्याची माहिती मिळते 7 जुलै रोजी, ती गरजेची आहे का? आता संरक्षक भिंत गरजेची असतं, तो तर काही विषय नाही. परंतु तिचं अंतर किती आहे, ती पण नदीपात्रापासून किती लांब आहे, हे सगळं आपल्याला बघायला लागेल. मामा, वॉर्ड क्रमांक 13 आणि 14 या 2 वॉर्ड मिळून एक 8 कोटीचा भ्रष्टाचार झाला असा आरोप देखील होतोय. कारण 13च्या वॉर्डचा पैसा मंजूर झाला होता आणि त्यातच त्यांनी 14चा जो वॉर्ड आहे ज्या ठिकाणी ही वॉल नव्हती अगोदर, ती त्यांनी त्याच्यात टाकली. तर हा एक मोठा भ्रष्टाचार आहे.
याचा जरी सगळं झाला तर याला दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर किंवा कर्मचाऱ्यांवर काय कारवाई करता येईल? नाही, जे जे अधिकारी दोषी असतील त्यांच्यावर आपण 100% कारवाईची मागणी करणार. आणि हे जे प्रकार 13 नंबर 14 नंबर वार्डचा जो आहे याची मी देखील माहिती घेणार आहे, कारण माझ्याकडे अजून तशी माहिती नाही आहे. मी आता त्यांच्याकडे लेखी ती माहिती मागणार आहे आणि त्याच्यानंतर मग त्या विषयावर मी भाष्य करतो. मामा, प्रेक्षकांनो नमस्कार. संपादकीयच्या माध्यमातून विविध विषयांवर आम्ही चर्चा करण्याचा प्रयत्न करत असतो. विविध राजकीय सामाजिक क्षेत्रातील घडामोडींवर भाष्य करत असतो. हे सगळं भाष्य करत असताना ज्या पद्धतीची आम्हाला माहिती मिळाली आहे त्यावरून आम्ही हे भाष्य करण्याचा प्रयत्न करत असतो. संपादकीयचे भाग अनेकांना मोठ्या प्रमाणामध्ये आवडत असल्याच्या कमेंटसुद्धा आम्हाला येतात. अगदी काही जे प्रेक्षक आहेत ते फोन करून सुद्धा तुमचं संपादकीय आवडला अशा पद्धतीच्या सूचना आम्हाला सांगत असतात. मात्र हा संपादकीयचा भाग अधिक दर्जेदार होण्यासाठी आपल्या प्रत्येक जो काही संपादकीय आम्ही करत असतो त्याच्यावर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला आवश्यक आहेत. या प्रतिक्रियांच्या माध्यमातून आम्हाला आणखीन चांगल्या पद्धतीनं संपादकीय किंवा वेगवेगळे विषय घेण्याच्या संदर्भामध्ये ऊर्जा मिळत असते. त्याच्यामुळे प्रेक्षक म्हणून आपल्याला आमचं पुन्हा एकदा नम्र आव्हान आहे की आमचं संपादकीय बघितल्यानंतर अवश्य ते लाईक करा, आमचं चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा. त्याचबरोबर या संपादकीयच्या संदर्भामध्ये आपल्या काही प्रतिक्रिया असतील, आपल्या काही सूचना असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाकायला विसरू नका.